आणि आजच्या रात्रीतला जर बघितला तर तिसरा मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना जो की आपल्याला पाहायला मिळतो लाईव्ह विजनवर आमच्यासोबत जोडलेल्या आमच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर जर बघितलं तर गणेश फोटोग्राफीचे जर बघितलं तर ऑफिशियल फोटोग्राफर आमचे माऊली भाऊ यांच्या माध्यमातून आपण बघतोय की या संपूर्ण स्पर्धेचे छायाचित्रण टिपण्याचं काम देखील गौरव फोटोग्राफीचे आमचे जर बघितलं तर सीईओ आणि गौरव फोटोग्राफीच्या माध्यमातून माऊली भाऊंच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण टुर्नामेंटसाठी जर बघितलं तर सर्व खेळाडूंचे छायाचित्र क्षणंदर क्षणचित्र मात्र टिपायचं जे की काम केलं जाणार आहे. त्यासाठी माऊली भाऊ यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार जे मात्र आयोजन समिती RPLच्या माध्यमातून आम्ही मानतोय. चला मॅच ऑन करायचा आहे आणि नक्कीच पंच देखील आपण बघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगरचे युवा पंच बळीराम तुपे आणि त्यांच्या सोबत जर बघितलं तर खास करून जबलपूर वर्ण मात्र ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी दाखल झाले ॲडव्होकेट हर्ष तिवारी जे की पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल. भगवती प्लायवूड वर्सेस महासंग्राम हा सामना जो की मैदानाच्या आतमध्ये ऑन होतोय. दोन्ही टीम्स भगवती प्लायवूड आपला 12वा खेळाडू आणि इथे आमच्या स्कोरर जो संग्राम या संघाचं आणि नक्कीच भगवती प्लायवूड जो संघ आपल्याला फलंदाजीसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. 8-8 षटकांची जर बघितलं तर ही मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होती आणि मजा येणार आहे मजा येणार आहे. राजपुताना प्रीमियर लीगच्या या थरारामध्ये या आयोजनामध्ये जर बघितलं तर कोणतीच कमी मात्र संपूर्ण RPL कमिटीने सोडलेली नाहीये आणि आलेल्या सर्व जर बघितलं तर समाज बांधवांचं त्याचबरोबर क्रिकेट प्रेक्षकांचं मात्र आमच्या या मानाच्या आपल्या RPL मध्ये मात्र हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला तर मॅचच्या दिशेने वळूयात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिलं षटक घेऊन शुभम जे की आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील जळगाव शहरातील जर बघितलं तर एक दमदार खेळाडू एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून मात्र शुभम यांची नेहमीच ओळख राहिली आहे. ओपनच्या व्यावसायिक गटाच्या स्पर्धा असू द्या त्याचबरोबर जर बघितलं तर राजपूत समाजातील स्पर्धा असू द्या नेहमी मात्र शुभम यांचं नाव चर्चेत असतं. आणि यस शुभम जे मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल झाले पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय प्रशांत आणि त्यांच्या सोबतीला साथी बॅटर जे की फलंदाजीसाठी देखील दाखल झालेले आहेत. शेखर राजपूत आपल्याला मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. जबरदस्त सामना एक रोमांचक सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल यातील मात्र देखील शंका नाही आहे कारण की दोन्ही संघ इथे प्रयत्न करतील की आपल्याला एक विनिंग स्टार्ट जो मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळवायचा आहे. तर जसं की आपण बोललोच राजपुताना प्रीमियर लीगसाठी हे वर्षभर मात्र खेळाडू सर्वच एक्साइटेड असतात वाट बघतात या स्पर्धेची की कधी येतोय आयोजन आणि कधी अनाउन्स होतोय. ऑक्शन पासनं मात्र सर्वांमध्ये एक वेगळी चाहूल निर्माण होते.
आणि यावर्षी जर बघितलं तर हे मानाचं आयोजन जे मात्र दर सालाप्रमाणे एप्रिलच्या महिन्यामध्ये आपल्या भेटीस आलेलं आहे. पहिला चेंडू अवघ्या काही वेळातच मात्र या मॅचचा मैदानाच्या आतमध्ये ऑन होताच पडेल. पण त्याचबरोबरीने जर बघितलं तर आमच्या सर्व सौजन्यांचं, आमच्या सर्व प्राऊड स्पॉन्सर्सचं यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला सौजन्य देण्यात आलं आहे, त्याचबरोबर स्पॉन्सरशिप देण्यात आली आहे. त्यासाठी मात्र आम्ही सर्वच आयोजक समितीकडनं त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मात्र धन्यवाद मानतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, फलंदाजी मार्कवर फलंदाज देखील तयार, पंच देखील तयार आहेत आणि सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या वर्षी देखील हे भव्य दिव्य आयोजन आपण बघितलं, ज्यारीत्या स्पर्धा रंगली होती आणि एक वेगळ्या चर्चेत येताना आपल्याला पाहायला मिळाली स्पर्धा. कारण की स्पर्धेचा दिवसेंदिवस ग्लॅमर वाढलाय, लेवल वाढत चालला आरपीएलचा. कारण की संपूर्ण भारतभरातनं जर बघितलं तर खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी येतात आणि प्रत्येक जण आतुर असतो. प्रत्येक जण जर बघितलं तर परफॉर्मन्ससाठी भुका असतो की मला आरपीएल मध्ये परफॉर्मन्स करायचंय. आणि यावर्षी मात्र कोणते ते तारे सितारे असणार जे मात्र आपलं नाव त्या मानाच्या करंडकावर करून जाणार, ही तर 6 एप्रिलची रात्रच मात्र आपल्याला उत्तर देऊन जाईल. तर चला अवघ्या काही वेळात मात्र मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग काय वळूयात मॅचच्या दिशेने आपण. गोलंदाजी मार्कवर प्रशांत सोळंकी तयार, स्ट्रायकर एंडला प्रशांत तयार, गोलंदाजी मार्कवर शुभम. आणि पहिलाच बॉल जर बघितला तरी ते आपण बघतोय की चेंडू मात्र लिव करून दिलाय आणि धावा स्वरूपी मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच संग्राम भाऊ यांना देखील आपण बघू शकतात टीम कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर आज मैदानाच्या आतमध्ये देखील उतरले, त्यांची देखील गोलंदाजी आणि फलंदाजी बघण्यासाठी मात्र समाज बांधव आणि प्रेक्षक मात्र आतुर असतील. यावेळेस मात्र चेंडूला हुक करून दिलाय आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार जातोय. पंचांचा इशारा 4 धावेचा येतोय. धन्यवाद डीजे, थँक्यू. चौकाराच्या मदतीने रणसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. अप्पर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि सुंदररित्या मात्र चेंडूला खेळून दिलं, कट करून दिलं आणि चौकार मात्र वसूल केलाय. रणसंख्या वाढली आहे. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न हलक्या तरी मात्र खेळाय, फिल्डर आहेत तिकडे आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव जी मात्र इथे सुरक्षितरित्या येताना पाहायला मिळेल. बॅकफुटवरून मात्र फटका खेळला गेला. 1 धावेच्या मदतीने रणसंख्या मात्र वाढली आहे. 5 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर काढावे लागतात आहे. 5 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. डावाचं मात्र हे जर बघितलं तर पहिलं षटक सुरू आहे. 38ची जर बघितलं तर राष्ट्रपती पदक विजेते महाराष्ट्र पोलीस सन्माननीय मगनलालजी रामलालजी व्यास साहेबांचं मात्र इथे आगमन होतंय. समस्त आरपीएल कमिटी आणि समाज बांधवांच्या माध्यमातून आम्ही जर बघितलं तर बंधूंचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांनाही आम्ही विनंती करतो की त्यांनी मात्र क्रीडा मंचावर येऊन मात्र या सामन्याचा आनंद घ्यावा. हार्दिक हार्दिक स्वागत आहे मान्यवरांचं. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये घडतं काय, मान्यवरांचं स्वागतही झालंय आणि काय स्वागत केलंय, विकेटने केलंय. फलंदाज बाद. जबरदस्त कामगिरी. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता इथे मात्र संपर्क तेवढा काही खास झाला नाही आणि फटका मात्र फसताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचा झालाय पतन, काय झेल टिपलाय उलट्या फॉलो थ्रू मध्ये पळत असताना. कमालीचा कॅच, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 5च्या स्कोरवर 5 for 1.
4च्या स्कोरवर मात्र इथे आपण बघतोय की माफ करा 5च्या स्कोरवर आपण बघतोय की पहिला गडी बाद झालेला आहे. 5 धावा 1 गडी बाद जी मात्र स्थिती आहे. 4 बॉलचा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ झालेला आहे आणि चांगली गोलंदाजी जी मात्र शुभम यांच्या माध्यमातून पहिल्या षटकात पाहायला मिळाली आहे. पहिला विकेटही शुभमने मात्र इथे मिळवलाय. जबरदस्त कामगिरी शुभम राजपूत यांच्याकडनं अपेक्षा असतेच, कारण की राजपूत समाजातील एक स्टार खेळाडू म्हणून नेहमी ओळख राहिली आहे या खेळाडूची. खट्टी मिठी सुरुवात इथे मात्र होतीये टीम महासंग्राम संघाची. गरिबी में आटा गेला, कारण की फिल्डिंगच्या रिगार्डमध्ये जर बघितलं तर तिथे चेंडू नो देण्यात आलाय आणि रन संख्या मात्र 6 धावा. 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. फुललनचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय. फिल्डर मात्र आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी, बट कोणतीच संधी मिळणार नाही. चेंडू मात्र होईल सरळ फरार. धावा देऊन जाईल 4 चौकार. चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. 4 धावा मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि यस या 4 धावांच्या मदतीने बूस्ट मात्र स्कोर कार्डला मिळतोय. स्कोर कार्ड आपल्याला 10च्या स्कोरवर पाहायला मिळतोय. 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. पुल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन कसं आहे, कनेक्शन कसं आहे. 4 धावा देऊन जाईल तसं आहे. 1-2 का 4, 1-2 का 4. बॉल सीमा बार. 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लागोपाठचे 2 चौकार जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगला फटका होता, तेवढं चांगलं कनेक्शन देखील त्या फटक्यावर केलं आणि बॅक टू बॅक मात्र 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेले आहेत. रन संख्या झाली आहे 14 रन. 14 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. शेवटचा बॉल मात्र अजूनही यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 14 धावा बिन गडीबाद. 5 बॉलचा जर बघितलं तर ऑलमोस्ट या षटकात खेळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं जर बघितलं तर वारं देखील सुरू झालं, बट ज्यारीत्या हवा चालली आहे मला असं वाटतं लेफ्टी बॅटर मात्र गेममध्ये चांगल्यारीत्या येऊ शकतात, कारण की आपण बघतोय हवेचा देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगलाच प्रभाव असतो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र मागच्या दिशेने फटका. फिल्डर मात्र आहे तिकडे. चेंडूला जोपर्यंत रोखतील तोपर्यंत आपण बघतोय धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील आणि ऑलमोस्ट 2 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये धावून काढलाय आणि या 2 धावांच्या मदतीने 1 शॉट देखील पंचांच्या माध्यमातून कळवला. तर 1 धाव शॉट देखील आहे, तर एकच धाव मात्र तिथे काउंट केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. 15 धावा मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर काढावा लागलाय. 15 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ रन आफ्टर 1. डीजे. पंधरा धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. गोलंदाजी मार्कवर मात्र बदल केला जातोय आणि पुढच्या षटकासाठी आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं जाईल अक्षय गुस्सिंगे यांना. मॅन फ्रॉम डोंगरगाव, छत्रपती संभाजीनगर. नक्कीच फुलंब्री तालुक्यातील डोंगरगावचे खेळाडू आणि व्यावसायिक गटातील देखील जर बघितलं तर एक चांगलंच नाव आहे अक्षय गुस्सिंगे. आमच्या स्पर्धेचे ऑफिशियल फोटोग्राफर
माऊली दादा यांना विनंती, आपण मात्र मुख्य मंचाकडे यायचं आहे. माऊली दादा आपल्याला विनंती, आपण मात्र मुख्य मंचाकडे मात्र रिपोर्ट करायचं आहे. चला, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 15 रन आणि पुढचं षटक घेऊन मात्र अक्षय गोलंदाजी मार्कवर तयार होतात आहे. सामन्याला होती सुरुवात, वेळ मात्र वाचवत चला. 15 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. पुल केला यावेळेस, फटका हवेत आहे, कनेक्शन टायमिंग प्रॉपर आणि चेंडू मात्र सरळ करतोय हवाई सफर. अक्षयचं स्वागत, 6 सिक्सर. धन्यवाद डीजे. मी आधीच बोललो हवेचा प्रभाव मात्र पाहायला मिळणार, कारण की वारा देखील फार जोरात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि टेनिस क्रिकेट आहे, जिकडचा असतो वारा तिकडेच केला जातो मारा. यावेळेस मात्र इनसाइड आउट हवेच्या विरुद्ध दिशेत आणि बघा चेंडू मात्र ज्या रीत्या टप्पा पडल्यानंतर ऑलमोस्ट थांबूनच गेला तिथे. तर यस, ज्या रीत्या आपण बघतोय हवेचा प्रभाव देखील इथे चांगल्याच प्रमाणावर पाहायला मिळालाय, कारण की मागचा शॉट जर तुम्ही बघितला ना, ज्या रीत्या लँड झाला, टप्पा पडल्यानंतर सरळ मात्र चेंडू आपण बघतोय जिथल्या तिथे थांबला. हवेच्या विरुद्ध दिशेत मात्र फटका खेळला होता. धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या स्थिर पाहायला मिळते आपल्याला 23 वर 23. यावेळेस मात्र नक्कीच आपण बघतोय चेंडू मात्र इकडे लिव्ह करून दिलाय आणि सरळ बॉलर टू कीपर वाला मामला जो की त्यांनी पाहायला मिळेल. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय नक्कीच ॲडव्होकेट हर्ष तिवारी, मॅन फ्रॉम जबलपूर MP, आणि त्यांच्या सोबतीला छत्रपती संभाजीनगरचे युवा पंच बळीरामजी तुपे. ओ यावेळेस मात्र स्ट्रेट ॲज आरो उचललाय बॉल आणि कॅच मात्र इथे होताना पाहायला मिळेल. ब्रिलियंट कॉट, काय झेल टिपलाय, उंची मात्र फटक्याने जरा जास्तच घातली होती. रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि 23 स्कोरवर पहिला गडी बाद. धन्यवाद डीजे. फलंदाज मात्र आपल्याला इथे बाद होताना पाहायला मिळाले. नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि काय झेल, रिले कॅच मात्र तिकीट पकडला गेलाय आणि पहिला मासा, पहिला गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय बाद झालाय. नक्कीच परतावा लागलाय पवेलियनच्या दिशेने. तिथे 23 स्कोरवर मात्र पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 23 फॉर दी लॉस ऑफ 1 जो मात्र स्कोर कार्डवरचा सध्याच्या घडीचा स्कोर आहे. 2 बॉल अजूनही या षटकात यायचे बाकी आहेत आणि नो डाऊट न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतील. अर्जुन राजपूत फलंदाजीवर आहे. ओहो, इथे मात्र बॉडी लाईनच्या दिशेने हात नाळला होता. डॉट बॉल मात्र येत असताना बघा, आप आगाज कैसे करते हैं इस चीज को खासा महत्व नहीं है, आप अंजाम किस तरह से देते हैं चीजों को, इन चीजों पर अगर देखें तो ज्यादा गौर किया जाता है. अक्षयने इथे षटकाराने सुरुवात केली होती या ओव्हरची, पण त्यानंतर आपण बघतोय आपण धावा मात्र रोखण्याचं काम केलं गेलं. यावेळेस मात्र चांगला हिट, फिल्डर आहेत मागे, 1 धाव मात्र मिळते आणि 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जाताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. आणि धावस्वरूपी मात्र इथे 1 धावेच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा. 2 ओव्हर 24 रन, 2 ओव्हर 24 रन, 1 गडी बाद. 2 ओव्हर 24 रन, 1 गडी बाद जी मात्र स्थिती आहे मैदानाच्या आतमधली. 2 ओव्हर 24. चला 2 ओव्हर 24 धावा ज्या की स्कोर कार्डवर लागलेला 24 फॉर दी लॉस ऑफ 1 आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आता पुढच्या षटकासाठी सचिन यांना मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केले. 30 यार्डचा खेळ आता ओपन झालेला आहे. ओहो, बॅटची कड लागते मागच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल करतो, 1 टप्पा 2 टप्पा खात
सरळ सीमारेषा पार. अरुण यांच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर कडक सुंदर चौकार. धन्यवाद डीजे. बॅटचा फेस ओपन करून फटका खेळून दिला आणि चेंडू मात्र सरळ मैदानाला गुंगारा देत निघून गेला सीमारेषा पार. धावा जर बघितला तर चौकाराच्या मदतीने वाढलेल्या आहेत. 28 धावा या चौकाराच्या मदतीने लागल्या स्कोर कार्डवर. याही वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इथे मात्र सुरक्षितरित्या मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्यारीत्या इथे मात्र आखो में इशारा आणि स्कोर कार्डवर बघता बघता एक धाव मात्र लावली आहे. शेखर राजपूत नक्कीच 9 वर नॉट आउट आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत नावासारखीच बॅटिंग केली आहे त्यांनी. आक्रमक स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड मात्र इथे लागली आहे आणि धावा स्वरूपी आपण बघतोय निर्धाव चेंडू जो की मैदानाच्या आतमध्ये येत असताना. 29 वर 1 स्कोर. 29 फॉर 1. यावेळेस नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. वाईडचा इशारा पंच बळीराम तुपे सर यांच्या माध्यमातून येत असताना एक धावेच्या मदतीने 30 रन. 30 फॉर 1. यावेळेस मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओहो क्या बात आहे यार. नक्कीच यावरून कळतं की एक एक धावेसाठी किती धडपड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रनसंख्या एक धावेच्या मदतीने 31. वर 1 स्कोर. 31 फॉर द लॉस ऑफ 1. 2 बॉल मात्र यायची बाकी आहेत. ओहो याही वेळेस मात्र चांगला चेंडू. फुलरलाईनच्या बॉलला तेवढं चांगल्यारीत्या दिशा नाही देऊ शकले. रनसंख्या मात्र एक धावेच्या मदतीने पुढे जाते. फुलरलाईनच्या बॉलला मात्र दिशा दिली आणि धावा स्वरूपी आपण बघतोय एक धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढच्या दिशेने जात असताना 32 फॉर द लॉस ऑफ 1. 32 धावा 1 गडी बाद जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. उडावला. लॉफ्ट केलाय बॉलला. सरळ मात्र समोरच्या दिशेने कडक प्रहार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. धावा मिळाल्या 6. षटकार. धन्यवाद डीजे. कडक फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आपल्याला. रनसंख्या मात्र वाढली आहे. स्कोर कार्ड आपण बघतोय जाऊन पोहोचतोय 38 रन. 38 रन्स ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. आणि नक्कीच दरारा करणाराच फटका जो मात्र आपण बघितला. आणि 38 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 38 धावा 1 गडी बाद जो की सध्याच्या घडीचा स्कोर आहे. 38 धावा 1 गडी बाद असताना गोलंदाजी मार्कवर मात्र बदल केला जाईल आणि चला गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अक्षय घुसिंगे आता मात्र पुढचा षटक घेऊन दाखल होतील. डावकुरे हाताची गोलंदाज. 1 विकेट मात्र मिळवली अक्षयने. चांगला चेंडू आहे. यावेळेस मात्र सन्मान देऊ खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला तिकडे फिल्डर तैनात आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव जी मात्र यशस्वीरित्या मिळताना पाहायला मिळते. पुश करो खुश रहो. हलक्या हाताने मात्र केवळ आणि केवळ प्लेस केलं होतं त्या बॉलला आणि धावा स्वरूपी एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढच्या दिशेने जातोय. 39 वर 1 स्कोर. 39 फॉर द लॉस ऑफ 1. 4 बॉल अजूनही यायचे बाकी. 5 बॉल अजूनही यायचे बाकी त्या षटकातील. याही वेळेस मात्र टॅप अँड रनची भूमिका. मागच्या दिशेने फिल्डर आहेत. कव्हर्सला डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत आपण बघू शकतो की इथे देखील एक धावेनीच मात्र रनसंख्या वाढते. बघा अक्षय घुसिंगे एक ऑलराऊंड पॅकेज म्हणून दमदार खेळाडू आहे. कारण की या खेळाडूच्या विरोधात जर बघितलं तर मोठे फटके खेळणं तेवढंही सहजासहजी सोपे नाहीये. पण बॅटर्सला प्रयत्न तर करावे लागतील. 40 वर 1 स्कोर. यावेळेस मात्र उडवला आणि सरळ मात्र चेंडू जाऊन विसावलाय फिल्डरच्या हातामध्ये. हवेच्या विरुद्ध दिशेत फटका खेळला होता. 40च्या स्कोरवर दुसरा गडी बाद झालाय. 40 फॉर द लॉस ऑफ 2. फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. 4:40च्या स्कोरवर दुसरा धक्का, चौथा षटकाचा खेळ सुरू आहे करा. बट अक्षय गुसिंगे या नावाची चर्चा मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये उफानवर आली आहे का, तर 2 विकेट मात्र या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये घेण्यात आल्या. चांगली कामगिरी. 40 फॉर दी लॉस ऑफ 2. ओहो, यावेळेस मात्र बॅटची कड, चेंडू वरार, सीमारेषा पार, पंचांचा इशारा, 4 चौकार. चौकाराच्या माध्यमातून आपण बघतोय रन संख्या जी की आपल्याला वाढताना पाहायला मिळाली आहे आणि 4 धावांच्या मदतीने 44 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र बुंदा, सरळ टोक क्रशर, लेझर गाइडेड मिसाईल मात्र तिथे अक्षय गुसिंगे यांनी मात्र दागली आणि डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांनी आपल्याला पाहायला मिळालाय. 44 वर 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती. 44 फॉर 2 शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, अक्षय यांचा पुढचा बॉल. आणि इथे देखील मला वाटतंय पायाचा स्पर्श घेतलाय, लेग स्टिक हलक्याने तिथे बचावली आहे. डॉट बॉलच्या मदतीने मात्र यश पंचांचा इशारा इथे मात्र येतोय षटक समाप्तीचा आणि धावा स्वरूपी आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटकही पूर्ण होईल. 4 ओव्हरच्या समाप्तीवर 44 2 गडी बाद आमचे ऑफिशियल स्कोरर मयूर जे मात्र आम्हाला इथे कळवतात आहे. 4 ओव्हर 44 रन 2 गडी बाद जी मात्र स्थिती आहे. नक्कीच लाईव्ह विजनच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक आमच्यासोबत यूट्यूबवर जोडले आहेत त्या सर्वांचं मात्र हार्दिक स्वागत आहे. RPL कमिटी आणि समस्त समाज बांधवांच्या माध्यमातून आपण बघत आहात राजपुताना प्रीमियर लीग. नक्कीच प्राऊड स्पॉन्सर, मेन स्पॉन्सर जे की या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात संग्राम सिंगजी सूर्यवंशी, संग्राम फाउंडेशनचे संचालक आणि नक्कीच साहेबांच्या माध्यमातून जर बघितलं तर या स्पर्धेसाठी आपण बघतोय जो की प्रमुख प्रायोजक आणि प्राऊड स्पॉन्सरचा जो की जिम्मा सांभाळला गेला. आणि क्या बात आहे यार, नक्कीच संग्राम भाऊ यांचा 100 वर्ष आयुष्यच म्हणावं लागेल त्यांचाच जर बघितला तर उल्लेख केला आणि तेच गोलंदाजी मार्कवर त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आहे. कारण की या स्पर्धेसाठी जर बघितलं तर एक वेगळी धडपड मात्र नेहमी संग्रामसिंगजी सूर्यवंशी यांची असते. कारण की हे पर्व देखील आपण बघतोय बट प्रत्येक पर्वासाठी जर बघितलं तर एक वेगळं काहीतरी करण्याचा ते प्रयत्न करतात आणि यावर्षी जर बघितलं तर त्यांच्या माध्यमातूनच प्रमुख सौजन्य या स्पर्धेचं जे की स्वीकारलं गेलंय. 44 वर 2 स्कोर 4 ओव्हरच्या अखेरीस फ्लाइट दिली पहिल्याच बॉलला, कनेक्शन टायमिंग प्रॉपर आणि षटकाराच्या मदतीने 50 धावा मात्र स्कोर काढावे लागतात आहे. 50 फॉर दी लॉस ऑफ 2. धन्यवाद डीजे. फ्लाइट दिली होती बॉलला आणि फ्लाइट मिळताच तिथे एअर स्ट्राईक मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाली. याही वेळेस मात्र उडवला आहे आणि हा देखील चेंडू मात्र सरळ मैदानाच्या बाहेर जातोय. साणाना पिरिरिरी बॅक टू बॅक षटकार, चेंडू सरळ 6चा इशारा, सिक्सर. धन्यवाद डीजे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होऊ लागली आहे. 2 बॉलमध्ये 2 सिक्स आपण मात्र जे बघितलेत. रन संख्या 56 वर जात असताना डॉट चेंडूसाठी जावं जायला लागेल ते संग्राम भाऊ यांना. सायकरेनला शेखर मात्र एअर स्ट्राईक करतात. 29 वर पोहोचलेत शेखर राजपूत 10 बॉलमध्ये. 56 वर 2 स्कोर. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र वाईडचा इशारा पंच बळीराम तुपे सर यांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडच्या रूपात मात्र 1 धाव जी की स्कोर कार्डवर जोडेल. ऑफस्टिकच्या जर बघितलं तर खासा बाहेरचा बॉल होता. रन संख्या 1 धावेच्या मदतीने 57. ओहो, यावेळेस मात्र चांगला चेंडू. नक्कीच लाऊड अपील मात्र इथे केली गेली आहे बट तत्पूर्वी आपण बघतोय की तिसऱ्या पंचांची मात्र मदत मागितली आहे. नक्कीच आमचे तिसरे पंच सुनील सर मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काय निर्णय राहील तो मात्र इथे स्पष्ट केला जाईल. खास करून जर बघितलं तर छत्रपती संभाजी नगरवरून इथे पंचांचं पॅनल जे की दाखल झालं त्याचबरोबर ॲडव्होकेट हर्ष तिवारी जो की आपण बघतोय की जबलपूरवरून मात्र या स्पर्धेमध्ये पंचगिरी करण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि त्या सर्वांचं देखील हार्दिक स्वागत राहील समस्त RPL कमिटी आणि समाज बांधवांच्या माध्यमातून.
नक्कीच शहानिशा इथे केली जाते प्रत्येक अँगलच पाळून जो की पाहायला जातोय आणि यासाठी मात्र लाईव्ह विजनचं कौतुक राहील ज्या रीती आपण बघतो. नॉट आउटचा निर्णय मात्र जो की आपण बघतो इथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून त्यांनी ज्या रीती आपल्याला पाहायला मिळालाय, कारण की बेल्स ऑफ झाल्या त्यावेळेस मात्र पाय जर बघितलं तर ऑलमोस्ट आतमध्ये घेऊन आले होते बॅटर, कारण की आपण बघितलं जेव्हा फुल स्पीड केली त्यांनी बॅटने, बॅट आणि बॉल दोन्ही क्रीजच्या बाहेर होते, बट लास्ट मोमेंटला पाय बेल्स डिस्प्लेकडे होताना मात्र क्रीजच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय संग्रामजी यांच्या माध्यमातून 57 वर 2 स्कोर. फ्लाइट देऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस देखील एअर स्ट्राइक, तिसरा 6 मात्र इथे संग्रामजी सूर्यवंशी यांच्या विरोधात खेळला जातोय आणि रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढतीये. 63 धावा, 63 फॉर द लॉस ऑफ 2. यावेळेस मात्र हुक केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं, चौथा 6. रन संख्या मात्र इथे आपल्याला वाढताना पाहायला मिळते 69 धावा, ज्या मात्र स्कोर काढाव्या लागतात. नक्कीच थोडासा आखू टप्प्याचा बॉल टाकला, फ्लाइट दिली याही बॉलला आणि स्टँड अँड डिलिव्हरचा फुटवर्क काही खास नव्हतं, खडे खडे मात्र खेळून दिलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र मात्र शोधलंय. रन संख्या आता 69 रन, 2 गडी बाद. शेवटचा बॉल अजूनही या ओव्हरचा यायचा बाकी. 25 धावा 5 बॉलमध्ये, ज्या की या षटकात आलाय. 4 6 आपण बघितले शेखर यांच्या बॅटमधनं आणि रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते 25 रन्स फ्रॉम दिस ओव्हर. टीमची रन संख्या 69 रन, 2 गडी बाद. रोल बॉल कुठे? ओहो, शेवटच्या बॉलला देखील डिस्पॅच केला आणि 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. या षटकाराच्या मदतीने 47 वर पोहोचले शेखर. 5 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय आणि रन संख्या देखील आपल्याला वाढताना पाहायला मिळते. नक्कीच रिप्ले आपण बघू शकता. फुलर लाईनच्या बॉलला ज्या रीत्या टोलावल, सरळ डाऊन दी ग्राउंड, सीमारेषा पार. धावा मात्र इथे मिळाल्यात पुरेपूर 6. षटकार 5 ओव्हर 75, 75 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 5 ओव्हर 75 रन, 2 गडी बाद. टीम भगवती प्लायवुड्स. पाच ओव्हर 75 रन, 75 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2 आफ्टर 5. आणि पुढचा षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होतील. 75 वर 2 आहे सध्याच्या घडीची स्थिती. चांगली बॅटिंग मागच्या ओव्हरमध्ये शेखर राजपूत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि दीपक यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय. क्या बात आहे यार, एक्सप्रेस डिलिव्हरी. नक्कीच ज्या रीत्या बॅट स्विंग मैदानाच्या आतमध्ये केली, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला आणि चेंडू मात्र सरळ डिंग डॉंग ची बेल वाजवत कीपरच्या हातात गेलाय आणि निर्धाव चेंडू जो की मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 75 वर 2 स्कोर. यानंतर देखील 2 षटका अजून यायची बाकी आहेत. त्या षटकातील जर बघितलं तर 5 बॉल अजून यायची बाकी. 17 बॉलचा खेळ बाकी. 75 वर 2 स्थिती. यावेळेस मात्र कनेक्शन चांगलं आहे. फिल्डर मात्र आहे, फिल्डरला मात्र शोधून काढलंय. जेल मात्र इथे झालाय
आणि तिसरा धक्का प्रदीप परदेसी यांच्या रूपात लागतोय. चांगला झेल अक्षयच्या माध्यमातून होतोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आमच्या डीजे मास्टरचं देखील कौतुक झालं पाहिजे. नक्कीच माहोल बनवणारे गाणे मात्र त्यांच्या माध्यमातून जे की वाजवले जातात आहे. आणि 75च्या स्कोरवर आपण बघतोय तिसरा धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये जो की घेतला गेला. अक्षय यांनी मात्र काऊ कॉर्नरच्या रिजनमध्ये चांगला झेल तिथे टिपलाय. अक्षय गुसिंगे यांच्यावर मात्र फार नजर आहेत, कारण की बघा महासंग्राम जो संघ आपण बघतोय ॲज आयकॉन म्हणून या संघाच्या भूमिकेत आहे. आणि आयकॉन सारखा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत त्यांनी केलाय. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. 75 वर 3 स्कोर. सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न अर्जुन राजपूत जे मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेत. सन्मान देऊन मात्र इथे खेळलाय. धावस्वरूपी मात्र आपण बघतोय फॉलो थ्रू मध्ये मात्र चेंडू अडवला जाईल आणि डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये दीपक यांनी. जबरदस्त कामगिरी. शेवटचे अजून जर बघितलं तर 3 बॉल या षटकात यायचे बाकी आहे. 75 वर 3 स्कोर. पुढचा बॉल दीपक यांचा. इथे बॅटची कड लागली होती, बॅटची कड इथे आली होती, बट चेंडू काही यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला नाही. लागोपाठचा चौथा बॉल जो मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. मागच्या षटकात ज्या धावा आल्या होत्या त्या पुरेपूर मात्र दीपक राजपूत मैदानाच्या आतमध्ये कव्हर करण्याच्या इराद्याने उतरलेत. चांगली कामगिरी. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहे. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट हाताळलेत, त्यामध्ये 1 विकेट देखील आलेली आहे. 75 वर 3 स्कोर. 2 बॉल या षटकातील यायचे बाकी. 75 फॉर द लॉस ऑफ 3. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला हिट आहे. नक्कीच डाऊन दी ग्राउंड मात्र फिल्डर केवळ आणि केवळ प्रयत्न करत राहतील. बंदुकीतून जणू काही गोळी सोडली ढाय आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. रन संख्या 79 रन. 3 गडी बाद. डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळून काढला. जबरदस्त कनेक्शन होतं आणि जो बॅट आणि बॉलचा आवाज झाला होता ना ठाप, तो मात्र पुरेपूर कॉन्फिडंट होता चौकार मिळून जाईल करून. रन संख्या 79. 79. लास्ट बॉल. उडवला आणण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकला शफल झाले. आडव्या बॅटने फटका. फिल्डर आहे तिकडे चेंडूला अडवतात आहे तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे काय घडतंय. यस, ओव्हर समाप्तीचा इशारा जो की पंचांच्या माध्यमातून येतोय आणि घेतला का रे. 1 धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. 6 ओव्हर 80. 6 ओव्हर 80 रन. 3 गडी बाद. 6 overs are completed. 80 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 षटके अजूनही यायची बाकी आहेत. ऐंशी धावा 3 गडी बाद. 80 फॉर 3. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर आहे बॉल. वाईडचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय आणि रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. अर्जुन राजपूत नक्कीच हाणामारीच्या षटकांमध्ये स्ट्राईक रेंजला आपल्याला पाहायला मिळतात. 81 वर 3 स्कोर. ओ यावेळेस मात्र चांगला फटका. डाऊन दी ग्राउंड. फिल्डर इथे मात्र पोहोचलेत वेगामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण डाऊन दी ग्राउंड जे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. धावस्वरूपी आपण बघतोय इथे देखील 1 धाव मिळाली आहे आणि 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र आता 82च्या स्कोरवर. 82 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 5 बॉल आणि पुढचे 11 बॉल बाकी आहेत. 100च्या दिशेने वाटचाल करेल इथे टीम. हो यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड. याच फटक्यासोबत अर्धशतक मात्र पूर्ण होईल. 50 धावा शेखर यांच्या बॅटमधून येत असताना एकदा जोरदार टाळ्या या 50 साठी होऊन जाऊ द्यात. बॅट दाखवून आपण मानवंदना स्वीकार करायची. शेखर वेल प्लेड. 15 बॉल मध्ये जर बघितलं तर 53 धावांची एक जबरदस्त नॉक जी मात्र आपण बघितली या खेळाडूच्या बॅटमधनं. आक्रमक राहिलेत आणि थ्रू आउट द इनिंग जर बघितलं तर मोठमोठे प्रहार यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. 7 6 2 4
15 बॉल 53. याही वेळेस स्ट्रेट ॲज ॲरो. ओहो, इथे काय नक्कीच पंचांच्या निर्णयाची ते वाट राहील करी, बट क्षेत्ररक्षण लाजवाब केलं गेलंय. धावा स्वरूपी मात्र आपण बघतोय तिथे धावा ज्या मात्र चोरून काढलेल्या आहे आणि यस पंच मात्र कळवत आहे इथे मात्र सेफ आहे. किती काढले मयूर? 1 धाव जी मात्र इथे पळून काढली. ओ यावेळेस मात्र सरळ बॉडी लाईनच्या दिशेने टाकला. काय बॉल होता, एक्सप्रेस डिलिव्हरी भन्नाट वेगाचा आणि बॉडी लाईनच्या दिशेने मात्र इथे डॉट बॉल येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. 89 धावा 3 गडी बाद. शेवटचे 2 बॉल मात्र या षटकातील यायचे बाकी आहे. 89 for 3. लास्ट 2 balls टू गो. यावेळेस मात्र बैठक, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और ये सिक्सर देख, बल्लेबाज के इरादे थे नेक और यहाँ पर बढ़ेगा पूरी तरह से 6 रनों का केक. कमालीचा फटका, बैठक बैठक फटका पाहायला मिळाला आणि बघावा आणि फक्त बघतच राहावं अशा प्रकारचा तो फटका होता. गगनचुंबी उडान लंबी, सरळ मात्र आमच्या क्रीडा मंचाला मानवंदना दिली आहे. यावेळेस मात्र मिसक्यू झाला, यावेळेस मात्र फटका फसला आहे आणि यस जेल मात्र होईल आणि कॉट अँड बोर्ड केलं इथे सचिन यांनी जे सेलिब्रेशनचे पाहायला मिळालं आपल्याला. आणि आपण बघू शकतो 7 over 95, 95 for 4 आफ्टर 7. सात ओव्हर 95 रन, 95 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4. 7 ओव्हरच्या अखेरीसची रणसंख्या जी मात्र आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. यानंतर जर बघितलं तर शेवटचे 6 बॉल, शेवटचं षटक जी मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाईल आणि बघूयात आता कोणत्या गोलंदाजाला मात्र इथे गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलं जात आहे. दीपक जे की गोलंदाजी मार्गावर आलेत. क्या बात आहे यार, क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर समोरच्या दिशेने जर बघितला तर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळला आणि सरळ शुभमच्या हातामध्ये. दीपक पाटील जे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. फार प्रभावित केलं होतं दीपक यांनी आधीच्या षटकामध्ये. फक्त 5च धावा खर्च केला होता, एक गडी बाद केला होता. ही बॅटल रंगेल, एक क्वालिटी गोलंदाज आणि एक सेट बॅटर मध्ये. यावेळेस मात्र फटका फसला आहे, उंची जरा जास्तच गाठली आहे आणि इथे काय घडतंय, चेंडू मात्र सरळ फरार सीमारेषाबाहेर. हर्ष तिवारी सर यांचा इशारा. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 चौकार. चौकार आलाय. रन संख्या मात्र वाढत असताना जी की आपल्याला पाहायला मिळते या 4 धावांच्या मदतीने. फुलटॉस आणि त्याच्यावरती प्रहार. चेंडू मात्र सरळ इथे क्षेत्ररक्षकाच्या हातात जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अक्षय गुस्सिंगे अजून एक झेल इथे मात्र डिप्लाय आणि शेखर यांचा मैदानाच्या आतमध्ये खेळ संपलाय. फलंदाज बाद आहे. दीपक धन्यवाद डीजे. 99 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 5 विकेट्स जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे आणि 3 बॉल जर बघितलं तर अजूनही या षटकातील यायचे बाकी आहे कारण की निर्णायक राहतील हे 3 बॉल. 99 5 स्कोर. 100 मात्र ओलांडण्याच्या मार्गावर जो की पाहायला मिळतोय आपल्याला भगवती प्लायवूडचा संघ. बघूयात या 3 बॉल मध्ये काय कमाल होतीये ते. यावेळेस मात्र बॅट चालवण्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय आणि यस पंच वाईड प्लस विकेट, राईट. यस वाईड प्लस विकेटचा कॉल मात्र इथे पंच हर्ष तिवारी सर यांच्या माध्यमातून आलाय. नक्कीच रिप्ले मध्ये आपण बघू शकता ऑफस्टिकच्या फारसा बाहेरचा बॉल होता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर तिथे 1 धाव तर मिळाली आहे, बट त्याचबरोबरने जर बघितलं तर धावबाच्या रूपात विकेट देखील आपल्याला त्यांनी पाहायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात
आपल्या बिग स्क्रीनवर. विकेट मात्र पडली आहे, फलंदाज मात्र बाद झालेत. शंभरवर 6, 100 फॉर 6. यावेळेस मात्र कनेक्शन कसं आहे, एक धाव देऊन जाईल तसं आहे. आणि जोपर्यंत चेंडूला अडवतात आहे फिल्डर तिकडे, तोपर्यंत आपण बघतोय एक धाव इथे देखील सुरक्षित आहे. त्यामुळे त्यांनी जी की आपल्याला पाहायला मिळते. रनसंख्या मात्र एक धावेच्या मदतीने पुढे जात असताना. आणि वन शॉट धाव जी की त्यांनी आपल्याला पाहायला मिळते. 101 वर 6. दोन बॉल यायचे बाकी आहेत. 101 वर 6 आहे स्कोर. फटका फसलाय. हा अर्ध्या विकेट. ओ क्या बात आहे यार. विशाल, मला असं वाटतं शुभम होते तिथे आणि ज्या रीत्या चेंडू गॅदर केला डायरेक्ट हिट मात्र त्यांनी तिथे केलेला आहे. आणि नक्कीच पंचांच्या नॉट आउटचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून जो की देण्यात आलेला आहे. चला शेवटचा बॉल 102 वर 6. आणि इथे मात्र यस ओव्हर इथे मात्र पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर डाव जो मात्र इथे पूर्ण होतोय शेवटच्या बॉलला विकेटचं जे की पतन झालंय. 102 वर 7 जो मात्र स्कोर आहे. 103 चं टार्गेट आहे. डीजे
चला मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय आणि महासंग्राम संघ मात्र इथे फलंदाजीसाठी दाखल झाला आहे. अक्षय गुसिंगे आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर शुभम जे मात्र सलामीचे बॅटर्स आहेत. गोलंदाजी मार्कवर किरण चौधरी नक्कीच पहिलं षटक घेऊन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होणार आहे. 48 बॉल जिंकण्यासाठी 103 ची गरज. किरण चौधरी गोलंदाजी मार्कवर तयार आणि स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर अक्षय गुसिंगे जे मात्र सज्ज आहेत. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होतीये. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिल्या बॉलवर हलक्या हातांनी सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडूने थोडीशी हरकत देखील केली आणि धावस्वरूपी आपण बघतोय इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी किरण चौधरी यांच्या माध्यमातून येत असताना जी की आपल्याला पाहायला मिळते. कारण की टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडूने ज्यारीत्या थोडंसं वळण घेतलं, प्रभावित करते लाईन अँड लेंथ किरण चौधरी यांची. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण बघतोय बॅट आणि बॉलमध्ये तेवढा काही खासा संपर्क पाहायला मिळाला नाही. अपील केली होती खरी, बट पंचांनी तिथे फेटाळून लावलं त्या अपीलला. लागोपाठ जर बघितलं तर 2 बॉलमध्ये 2 चेंडू इथे डॉट झालेत. तर अक्षय गुसिंगे बट संयमी खेळाडू आहे. अक्षय गुसिंगे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहतील नो डाऊट 103 ची जी उम्मीद आहे, जो टार्गेट आहे, ती बनवण्याची उम्मीद राहीलच महासंग्राम संघाला. यावेळेस मात्र आखूटप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र भिरकावून लावलाय लॉंग लेगच्या क्षेत्रात. चेंडू मात्र सरळ मैदानाला गुंगारा देत निघून गेलाय सीमारेषा पार आणि धावा मात्र देऊन गेलाय 4. कडक चौकार. धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना जी की आपल्याला पाहायला मिळते आणि यस 4 धावांनी मात्र महासंग्राम संघाचं मात्र खातं इथे उघडत आहे. 4 धावा बिनगडी बाद, 4 फॉर द लॉस ऑफ नन. 45-99 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 45 बॉल्स 99 टू विन जी मात्र सध्याच्या घडीचं समीकरण या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील फिल्डर आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि तोपर्यंत आपण बघतोय इथे मात्र चेंडूला अडवलं देखील जाईल आणि स्ट्राईक देखील रोटेट होताना पाहायला मिळते. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना जी की स्कोर कार्डवर पाहायला मिळते आपल्याला 5 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतात. 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. 44 बॉल 98 रन जे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण आहे. काय होईल आणि काय नाही ही तरी येणारी वेळच सांगणार आहे या मॅच मध्ये. याही वेळेस बंदुकीतून जणू काही गोळी सोडली. इथे देखील एकच धाव आणि तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आको इशारा आणि बघता बघता स्कोर कार्डवर आपण बघतोय इथे देखील 1 धाव लागेल. संयमी सुरुवात आहे कारण की दोन्ही खेळाडूंना जर बघितलं तर डाव इथे शेवटपर्यंत रंगवायचा असेल तर एकाला तरी शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. कारण की ऑलमोस्ट आपण बघतोय भगवती प्लायवूड संघाने 100+ धावसंख्या जे बनवलंय तो मात्र एक वेगळा दबाव असतो मानसिक आणि सध्याच्या वेळेला राईटी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहे खरे. 6 धावा स्कोर कार्डवर आहे बिनगडी बाद. शेवटचा बॉल या षटकातील लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 43 बॉल 97 ची गरज. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट होतील आणि या डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक संपेल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 6 रन. 1 ओव्हर 6 रन. 1 ओव्हर 6 रन बिनगडी बाद. 1 ओव्हर इज कंप्लीटेड. 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 42 बॉल 97 ची गरज. 42-97. 42 बॉल 97 धावांची गरज आहे. नक्कीच 1 ओव्हर 6 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते आणि पुढील षटकासाठी आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर मात्र इथे बदल केला जातोय आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत की गोलंदाजी मार्कवर दाखल होतील गोलंदाज रोहित मात्र पुढचं षटक टाकण्यासाठी मात्र दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय जर बघितलं तर नॉन स्ट्रायकर एंडला, शुभम जर बघितलं तर स्ट्रायकर एंडला. 6 धावा स्कोर कार्डवर. 6 फॉर नन. फुलालचा बॉल आणि यावेळेस मात्र शुभम राजपूतचा तडाखा. इथे मात्र कन्वर्ट केलं या फटक्याला सरळ डाऊन दी ग्राउंड चौकारासाठी आणि 4 धावांच्या मदतीने इथे मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय सरळ समोरच्या दिशेने आणि मला असं वाटतंय आमचे स्कोरर मयूर आता कायच बोलावं आमच्या मयूरसाठी. ही तर फक्त सुरुवात आहे. आने वाला वक्त बताएगा अब आगे आगे होता है क्या. चला यस रन संख्या वाढली आहे या चौकाराच्या मदतीने. फुलालच्या बॉलला फुल टॉसला
मात्र अतिशय चांगल्यारीत्या तिथे दिशा दाखवली आणि विशालने देखील प्रयत्न केला, बट मला वाटतंय की तिथे चेंडू तिथे ठरलेलंच होतं की मयूरच्या ताटात जाणार म्हणजे जाणार, कारण की डीजेला लागून बॉल मात्र तिकडे गेलेला आहे. तर ऑलमोस्ट चौकाराच्या मदतीने या षटकाची झालेली आहे सुरुवात. 10 धावा मात्र स्कोर काढू लागला. 10 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. चला चला वेळ वाचवत चला, वेळ जास्त वाया घालू नका. आपल्याला जर बघितलं तर सूचना असतील, कारण की यानंतर देखील आम्ही एक मॅच खेळवणार आहोत. डावाचं जर बघितलं तर तसं हे दुसरं षटक सुरू आहे आणि या 4 धावांच्या मदतीने मात्र आपण बघतोय की या षटकाची सुरुवात जी मात्र मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. चला चला सामना मात्र ऑन करा, वेळ जास्त वाया घालू नका, मॅच जास्त वेळ थांबू नका. आपल्याला मात्र ही सूचना राहील आणि ज्या पेसने मॅच सुरू आहे, ज्या स्पीडने मॅच सुरू आहे, त्या स्पीडनेच मात्र हा सामना सुरू द्या. चांगला चेंडू यावेळेसही जर बघितला तर पाय पकडण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडतंय, मिसफील्ड होताना पाहायला मिळतेय आणि फिल्डर मात्र आहे तिकडे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत ते चेंडूला अडवतील एक धाव शॉट इथे मात्र पंचांच्या मदतीने कळवलं जात आहे. 1 रन शॉट आहे तिथे जो पंचांनी कळवलाय आणि एक धावेच्या मदतीने आपण बघतोय धावस्वरूपी 11 धावा इथे मात्र मिळताना ज्या की स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर आपण बघतोय 4 धावा ज्या की आल्या, नंतर जर बघितलं तर एकच धाव, एक धाव शॉट मात्र इथे पंच हर्ष तिवारी सर यांनी खेळवली आहे. रनसंख्या सध्याच्या घडीला 11च्या स्कोरवर 11.1. 40 बॉल मध्ये 92 धावांचं समीकरण आहे. बॅकफुटवरनं कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फिल्डर आहे, धावबाची संधी आणि इथे काय घडतंय, पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. अक्षय गुसिंगे यांचा मात्र मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये धावबाच्या रूपात लागत असताना 11च्या स्कोरवर पहिली विकेट. अक्षय गुसिंगे धावबाच्या रूपात बाद, फलंदाज बाद आहे. थँक्यू डीजे. फलंदाज मात्र बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळतात आहे. नक्कीच धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे इथे अक्षय यांच्या रूपामध्ये, कारण की ज्या रीती आपण बघितलं चेंडू तिथे कलेक्ट केला यष्टीरक्षकाने आणि यष्ट्या मात्र उडवल्या. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षणाचं आणि फलंदाज मात्र बाद राहिलेत. चला इथे मात्र आपण बघतोय 11च्या स्कोरवर मात्र पहिला धक्का लागल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. 39 बॉल मध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी मात्र 92 धावांची जी मात्र गरज आहे. 11 for 1. चेक विशाल. ओहो, सन्मान देऊ खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी इथे मात्र डॉट बॉल येत असताना 4 बॉल मध्ये आपण बघतोय 5च धावा खर्च केलाय, ज्यामध्ये एक विकेट देखील आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. रोहित पाडल जे मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना 2 बॉल अजूनही या षटकातील यायचे बाकी आहे आणि 11 वरती 1 जो मात्र सध्याच्या घडीचा स्कोर आहे. 38 बॉल 92 रन, 38-92. स्विंग एनमेस आणि हा देखील चेंडू मात्र सरळ बॉलरच्या हातात जाऊन विसावलाय. बॉलर टू कीपर डिंग डॉंग ची बेल वाजवत मात्र सरळ बॉलरच्या हातात कीपरच्या हातात जातोय बॉल, कारण की यस. चला पुढच्या मॅचचा टॉस. दोन्ही टीम्सचे कॅप्टन. पुढचा जो मॅच आहे निर्मल सीड्स आणि त्यांच्या विरोधात ज्योती देवी 11. यानंतर जर बघितला तर शेवटचा सामना खेळवला जाईल या आजच्या रात्रीतला. ज्योती देवी 11 आणि निर्मल सीड्स दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती मात्र आपण टॉस साठी उपस्थित राहायचंय. 2 ओव्हर 11 रन 1 गडी बाद, 2 ओव्हर 11 रन 1 गडी बाद, 36-92. चला निर्मल सीड्स आणि ज्योती देवी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी त्वरितरित्या उपस्थित राहा, विनंती आहे आपल्याला.
2 ओव्हर 11 रन 1 गडी बाद. 2 ओव्हर 11 रन 1 गडी बाद. 36 बॉल मध्ये 92 ची गरज आहे. फटका मात्र खेळलाय. 4 धावा मात्र इथे मिळतात आहे. हवाई फायर, हवाई मेल. 6 षटकार. अजून एक षटकार. बट इथे फिल्डर आहे चेंडूच्या खाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि झेल मात्र झालाय. शुभमला परतावं लागेल. 21च्या स्कोरवर दुसरा गडी बाद. डीजे चला, थँक्यू डीजे. मगनलालजी बैस साहेब यांच्या हस्ते मात्र पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर विनंती राहील दोन्ही टीमच्या कॅप्टनला मात्र आपण टॉस साठी त्वरितरित्या उपस्थित राहते. सन्माननीय मगनलालजी बैस साहेब यांच्या हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. निर्मल सीड्स आणि ज्योतिदेवी 11 या दोन्ही टीम्स मध्ये जर बघितलं तर पुढच्या मॅचचा टॉस मैदानाच्या आतमध्ये जो की केला जाणार आहे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण मात्र टॉस साठी त्वरितरित्या यायचं आहे. 21 वर 2 स्कोर. 33 बॉल मध्ये 82 ची गरज. फुलालांचा बॉल आणि यावेळेस मात्र सरळ यष्ट्यांचा वेध. दांडी 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 गुल. किरण चौधरी यांना मात्र इथे विकेट मिळाली आहे आणि 21च्या स्कोरवर तिसरा गडी बाद आहे. फलंदाज मात्र इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. स्टम्प्स मात्र तिथे उडवल्यात. बेल्स ज्यारित्या मैदानाच्या आतमध्ये फ्लाय झाल्यात आणि या सेलिब्रेशन जे मात्र आपल्याला इथे पाहायला मिळालं. कौतुक करावं लागेल तिथे ज्यारित्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली आहे किरण चौधरी यांनी. जबरदस्त कामगिरी. 2 बॉल मध्ये 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिक वर आहे. बघूया दादा हॅट्रिक पूर्ण होते की नाही. सायकलला आपण बघतोय विशाल राजपूत यांना हॅट्रिक मिळवण्याची संधी. या सीझनची पहिली हॅट्रिक किरण राजपूत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये का. आणि एक धाव मात्र इथे संयमाने चोरली. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल आणि धावस्वरूपी आपण बघतोय सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र रोटेट होत असताना नक्कीच हलक्या हाताने मात्र फक्त पुश केलं होतं बॉलला आणि पुश करो खुश रहो अशा प्रकारचा जर बघितलं तर समीकरण थोडंसं त्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड रोटेट झालाय. 22 धावा. 22 for 3. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. यावेळी ही वेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला इथे. फिल्डर मात्र इकडे जे की चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. धावस्वरूपी मात्र इथे देखील एकच धाव मिळते आणि 1 धावेच्या मदतीने मात्र षटक समाप्तीचा इशारा होतोय. 3 ओव्हर 23 रन. 3 ओव्हर 23 रन 3 गडी बाद. 3 ओव्हर 23 रन 3 गडी बाद. चला 30 बॉल 80चं समीकरण आहे. 30 बॉल्स 80 टू विन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा षटक घेऊन स्टेप आउट करून बॅटची गर्जन. धावा मात्र पुरेपूर आधा दर्जन. कडक बेधडक सिक्सर.
धन्यवाद डीजे. यास इथे मात्र शंखनाद केला. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. अशा प्रकारचे फटके येत राहिले तर मॅच मध्ये रोमांच जो की आपल्याला बरकरार होताना पाहायला मिळेल. जबरदस्त प्रहार होता. 6 धावा मात्र मिळाल्यात. रनसंख्या मात्र वाढली आहे. षटकाराच्या मदतीने 29 रन 29 फॉर 3. 29 बॉल मध्ये आता 74 ची गरज आहे. 29 बॉल्स 74 टू विन. दीपक पाडल या बॉल फुलरलँडच्या बॉलला मात्र लॉंग लेग कडे भिरकवण्याचा इरादा दाखवत होते. बट पायाचा वेध मात्र तिथे त्या चेंडूने घेतलेला आहे. आणि धावस्वरूपी जर बघितलं तरी ते आपल्याला डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 29 धावा 3 गडी बाद. 29 फॉर दी लॉस ऑफ 3 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. आणि 4 बॉल अजूनही या षटकातील यायचे बाकी. 6 धावा ज्या मात्र पहिल्या चेंडूवर त्यांनी आपल्याला पाहायला मिळाला. 28 बॉल मध्ये 74 चं समीकरण आहे. 28 बॉल 74 टू विन. फुलरलँडचा बॉल मागच्या दिशेने फटका हवेत. फिल्डर मात्र आहेत तिकडे चेंडूला अडवण्यासाठी. आणि तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी इथे मात्र 1 धाव मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळेल. रनसंख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 30 धावा या सिंगलच्या मदतीने लागतात आहे. 27 बॉलचा खेळ बाकी. 27 बॉल मध्ये जर बघितलं तर अजूनही डोंगरासारखं लक्ष जे मात्र सरायचं आहे. 27 बॉल मध्ये 73 विजयासाठी बनवायचे आहेत. 27 बॉल 73. 30 बॉल 3 स्कोर. उडवला. फटका फसलाय. विशालच्या बॅटमधनं हवेत आहे. नाही क्लिअर करतोय. सरळ मात्र सडक पे कडक वाला शॉट विशाल राजपूतच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार. इसको लगा डाला तो भाई लाइव जिंगा लाला. सिक्सर. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका होता. झंझावता फटका होता. 26-67 समीकरण. 2 बॉल बाकी आहेत. रिव्हर्स अस्त्र मात्र इथे काढलं होतं. ऑलमोस्ट नक्कीच चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने जाऊन विसावलाय खरा. आणि डॉट बॉल मात्र येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा शॉट मात्र अटेम्प्ट केला होता तिथे विशाल यांनी. आणि निर्धाव चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल लास्ट बॉल या षटकातील यायचं बाकी आहे. 36 वर 3 स्कोर. शेवटचा बॉल या षटकातील. 25 बॉल मध्ये 67 ची गरज आहे. 25. ओहो याही वेळेस पैर पर गेंद तो भैया जीएस ग्राउंड की सैर पर गेंद. शेवटच्या बॉलवर मात्र हवाई फायर केला. पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याला मात्र सरळ पाठवलंय सीमारेषा पार. लगा तो सिक्सर. षटकार. रोहितच्या विरोधात मात्र सुपरहिट. विशाल सिक्सर. 6 कडक. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र आता जाऊन पोहोचतीये नक्कीच 42च्या स्कोरवर. 4 ओव्हर 42 रन 3 गडी बाद. 24 बॉल 61 धावांची गरज. असं नाहीये की या धावा बनवू शकत नाही. नो डाऊट कित्येक मैदानांवर आपण बघितलंय की अशा धावा बनल्या देखील जातात. चेस देखील होल्या जातात. बट आज होतील का? 24 मध्ये 61 ची गरज आहे. आणि पुढच्या षटकासाठी आता बघूयात कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावर आमंत्रित केलं जाईल ते. बट नक्कीच यानंतरचा मॅच दोन्ही टीम्स तयार राहायचंय. जसा हा सामना संपेल तसा मात्र लगेच पुढच्या देखील सामन्याला मैदानाच्या आतमध्ये अवघ्या काही वेळातच सुरू होणार आहे. तर आपण मात्र त्याकडे लक्ष द्यायचंय की हा मॅच संपताच लगेच आपण पुढच्या मॅचच्या दिशेने देखील वळणार आहोत. चार ओव्हर 42 रन. 42 फॉर 3. 24 बॉल मध्ये 61 ची गरज आहे. 24-61. चला वेळ जास्त वाया घालू नका विनंती राहील. सामना मात्र ज्या स्पीडने सुरू आहे त्याच वेगाने चालू ठेवा. कारण की यानंतर एक मॅच अजून आपल्याला खेळवायचा आहे. निर्मल सीड्स आणि ज्योतिदेवी 11 या दोन्ही टीम्स मध्ये जर बघितलं तर तो मॅच जो की आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही टीमला विनंती आहे की वेळ मात्र जास्त वाया घालू नका प्लीज.
चला वळूयात आपण पुढच्या षटकाच्या दिशेने. 5वं षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय आणि धावस्वरूपी इथे मात्र रणसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. धावस्वरूपी आपण बघतोय धावा मात्र स्कोर कार्डवर 1 धावेच्या मदतीने वाढेल. समाज सिंग राजपूत यांना मात्र इथे आमंत्रित केलं आणि यस काय सेलिब्रेशन पाहायला मिळालंय समाज सिंग यांच्या माध्यमातून. विशाल यांची जर बघितलं तर मोठी विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद बाद बाद. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत फलंदाजीसाठी सचिन. यावेळेस मात्र लेग स्टिक भरकटले आहेत. वाईडचा इशारा इथे मात्र पंच बळीराम तुपेसर यांच्या माध्यमातून येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या रीत्या समाज सिंग यांनी विकेट मिळवली, तो जो सेलिब्रेशन केला ना, तो जो जल्लोष केला ना विकेट घेतल्यानंतर, तो मात्र फार बघण्यासारखा होता. 44 वर 4 अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड मात्र ओहो इथे मात्र मिसफिल्ड. पुला काढून पाणी फरार. मॅच अजून संपलेली नाहीये. धावा मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. चौकार. रन संख्या वाढली आहे या 4 धावांच्या मदतीने 48. यावेळेस मात्र फिल्डर आहे चेंडूला अडवण्यासाठी आणि जोपर्यंत त्या दिशेने चेंडूला अडवलं देखील जात आहे. आपण बघतोय रन संख्या मात्र पुढच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळते. चौकार जो आला ना त्याने मात्र स्कोर कार्ड 49 पर्यंत पोहोचवला आहे खरा. बट अशा प्रकारचे फटके कन्सिस्टंटली येणं गरजेचं आहे. नक्कीच तो फटका आपण बघितला मिसफिल्डच्या बळावर 4 धावा देऊन गेला. बट क्लिअर करणारे फटके देखील दीपक राजपूत यांना खेळावे लागतील. क्षमता आहे दीपक राजपूत यांच्या बॅटमधून. एक फटका आपण बघितला याआधी. स्टेप आउट करून कदम ताल करत खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात आहे. 19 बॉल मध्ये 54चं समीकरण आहे. 19 बॉल 54. इथे देखील पाय पकडण्याचा प्रयत्न बट लेग स्टिक भरकडतोय बॉल. वाईडचा इशारा मात्र इथे पंच बळीराम तुपेसर यांच्या माध्यमातून येत असताना आणि 1 धावेच्या मदतीने 50 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवर पूर्ण होतात आहे. 50 रन्स ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4. शेवटचा बॉल आहे षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेस मात्र कनेक्शन चांगलं आहे. द गेम इज स्टिल ऑन. मॅच अजून संपलेली नाहीये. हाच सांगणारा मात्र हा षटकार इथे येतोय. आपण आधीच बोललो दीपक यांच्या बॅटमधून फटके येतात आहे. षटकार आलाय. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 56 रन 4 गडी बाद. 18 बॉल 47 ची गरज आहे. 18 बॉल्स 47 रन्स टू विन. 18 बॉल 47 धावा ज्या मात्र विजयासाठी पाहिजेत. तर चला मॅच ऑन करा. मॅच ज्या स्पीडने सुरू आहे आपल्याला वारंवार सूचना आहे त्या स्पीडने सुरू राहू द्या आणि मॅच जर बघितलं तर चालू ठेवा. टीम भगवती प्लायवूड आपल्याला वारंवार सूचना आहे. मॅच जर बघितलं तर थांबवायचा नाहीये. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपण ऍडजस्ट करत चला. 56 वर 4 स्कोर. 5 ओव्हरच्या अखेरीस 18 बॉल 47 ची गरज. सचिन आता मात्र स्ट्राईक रेंजला तयार आहे. 5 वर नॉट आउट आहे सचिन. 1 चौकार त्याच्या माध्यमातून आलेला आहे. चला गोलंदाजी मार्कवर बदल. स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस. कदम ताल करत डान्सिंग डाऊन दी ट्रॅक येऊन मात्र समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न होता खरा
बट चेंडू आपण बघतोय सरळ मात्र बॉल टू कीपर डॉट होताना आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. 56 धावा 4 गडी बाद. 56 फॉर 4. 17 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी मात्र 47 धावांची गरज आहे. 17 बॉल्स 47 टू विन सध्याच्या घडीचं समीकरण आहे. चला चला मॅच ऑन ठेवा. वापस क्षेत्ररक्षण ऍडजस्ट करण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवू नका. 56 वर 4 स्कोर. 17-47. यावेळेस मात्र चेंडू आपण बघतोय इथे लिव्ह करून दिलाय आणि यस वाईडचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा स्वरूपी आपण बघतोय एक धाव मात्र स्कोर काढावी लागते. रन संख्या एक धावेच्या मदतीने 57. हा इथे मात्र चेंडूच्या रीच पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर आपल्याला होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय. 16-46 सध्याच्या घडीची स्थिती आहे. बॅट आणि बॉलचा काही खासा संपर्क होत नाहीये कारण की दोन चेंडू जर बघितलं तर डॉट आलेत. एक अवांतरची धाव आली आहे. सचिन यांना त्या गोष्टी थोड्याशा समजाव्या लागतील आणि अशा प्रकारचे फटके मात्र खेळावे लागतील. कनेक्शन जर बघितलं तर तेवढं काही खास झालं नाही बट एक धाव इथे घेण्यामध्ये यश मिळतंय. दीपक यांनी मात्र स्वतःवरती विश्वास दाखवलाय. नक्कीच स्ट्राईक मात्र तिथे रोटेट केलेली नाही. आपण आधीच बोललो दीपक राजपूत दीपक पाडेल यांना मात्र 15 बॉल या 45च्या समीकरणमध्ये महत्वाचा रोल जो की निभवायचा आहे कारण की हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये टिकला, हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर नक्कीच यांच्यामध्ये ती ताकद आहे की मोठमोठे प्रहार मैदानाच्या आतमध्ये करू शकतील. 58 वर 4 स्कोर. 15-45. यावेळेस मात्र यस वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. एक धाव मात्र जोडत असताना तर अशा देखील धावा जशा स्कोर कार्डवर जुडतील तसं जर बघितलं तर स्कोर कार्डला पुढेही चालना मिळेल. यावेळेस मात्र हुक केलाय आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात आहे बॉल. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक बोला ना. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळला गेलाय. धावा स्वरूपी आपण बघतोय इथे मात्र डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात आहे. 61 वर 4 स्कोर. 61 फॉर दी लॉस ऑफ 4. 13 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 42 ची गरज. मॅच मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर क्रुशियल मोमेंटवर आहे. उडावला यावेळेस दीपक पाटील. नक्कीच शेवटच्या बॉलवर षटकार खेळून गेलेत आणि आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये मॅच जातीये. 36 ची गरज. बारा बॉल मध्ये 36 पाहिजे. चला सामना जर बघितला तर सुरू ठेवायचा. शेवटचे 12 बॉल बाकी आहेत जिंकण्यासाठी. मात्र 36 धावांची गरज. यानंतरचा होणारा मॅच मात्र दोन्ही टीम्सला विनंती राहील
ज्योती देवी 11 आणि त्याचबरोबर निर्मल सीड्स 6 ओव्हर 67 4 गडी बाद 12 बॉल 36 ची गरज आहे. 12 बॉल 36 धावांची गरज. गोलंदाजी मार्कून आपण बघतोय सचिन सज्ज आणि स्ट्रायकर एंडला बॅटर देखील सज्ज आहेत. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेरचा बॉल वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने आपल्याला लागताना पाहायला मिळेल. समाज सिंग ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कून आमंत्रित करण्यात आलं या निर्णायक षटकासाठी. 15 ते 20 धावांचं जर हे षटक आलं तर मॅच मध्ये शेवटच्या षटकात मजा येणार आहे. जर बघितला तर एवढा काही खास झाला नाही. फिलोरलेनच्या बॉलला मात्र कन्वर्ट करू शकले नाही. फुल टॉस होता बॉल बट एकच धाव मात्र तिथे मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 69 धावा या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर जातात. आणि जसं की आपण बोललोच मोठे फटके इथे मात्र येणं गरजेचं आहे. चला 11 बॉल 34. यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव. दुसरीचा कॉल आणि इथे काय धावबादच्या रूपात परतावं लागेल. फलंदाज बाद 1+ विकेट. 70च्या स्कोरवर 5वा गडी. चला 70 वर 5 स्कोर. 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय 33 ची गरज आहे. 10 बॉल्स 33 टू विन. मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच कव्हर पॉइंटला बॉल चालला आहे करा आणि फिल्डर मात्र जोपर्यंत चेंडूला रोखतात आहे तोपर्यंत आपण बघतोय एक धाव जी मात्र इथे यशस्वीरित्या प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक होते. चेंडूला जोपर्यंत रोखलं त्यांनी धावास्वरूपी एक धाव मात्र मिळताना जी की आपल्याला पाहायला मिळाली. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 71 वर 5. स्विंग अँड मिस आणि ते मात्र काय बॅटची कड आणि समाज सिंग अजून एक विकेट घेऊन गेलेत. 71च्या स्कोरवर 6वा गडी बाद होतोय. फलंदाज बाद आहे. कुणाल सिंग लांबच लांबवरचा फटका पहिल्या बॉलवर खेळतात आहे आणि समाज सिंग यांच्या विरोधात मात्र हा प्रहार आलाय. 7 बॉल 26 आव्हान आता मात्र शिल्लक राहिलंय. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने मात्र रन संख्या वाढली आहे खरी बट हा मॅच सध्याच्या घडीला काही रोमांच सोडायचं नाव घेत नाहीये. हर्ष भाई एक स्कोरर मयूर हात दाखव त्यांना.
आणि हेच तर RPL आहे. जबरदस्त मॅच जी मात्र आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र इथे कमी राहील बॅटिंग टीमचं. शेवटचा एक बॉल जिंकण्यासाठी मात्र आपण बघतोय की 6 धावांची गरज. हीच आहे राजपुताना प्रीमियर लीग. हाच रोमांच आहे या स्पर्धेचा. चला 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 वेळ वाचवत चला. एक बॉल बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 6 धावांची गरज. एक गेंद 6 रन. काय होईल आणि काय नाही एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी होऊन जाऊ द्या. एक बॉल 6. सामना 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 मात्र इथे घेऊन गेलेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली है. भीड़ में लगे उसे धक्का कहते हैं. गेंद जब मैदान के बाहर उड़ती हुई जाए उसे छक्का कहते हैं और जो हारी हुई बाजी जीता है उसे हुकुम का इक्का कहते हैं. अभिनंदन टीम महासंग्राम डीजे. धन्यवाद डीजे. काय बैटिंग के लिए बघा. खुद को कभी खुद का अंदाजा नहीं होता. खुद को कभी खुद का अंदाजा नहीं होता. बाहर आने से पहले कोई फूल ताजा नहीं होता और कोशिशें करके कई बार करके देख लेना चाहिए क्योंकि हर बार मुकद्दर का दरवाजा बंद नहीं होता. मुकद्दर का दरवाजा बंद नाही होता. वेल प्लेड. आता बघा मॅच चांगली चालू होती त्या कारणास्तव आपण माईक चालू ठेवला कारण की ऑलमोस्ट जर बघितलं तर 10:30 झालेले आहेत. सामना चांगला पेसने सुरू होता त्यामुळे आपण माईक